बनावट मद्य निर्मितीचं रॅकेट उघड, शाहूवाडी एक्साईजकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकानं भेसळयुक्त बनावट विदेशी मद्य निर्मिती व वाहतूक करणारे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 2,28,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2 आरोपींना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे तसेच उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडीचे निरीक्षक किरण बिरादार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे हद्दीत कोल्हापूर आंबा मार्गावर वाहन तपासणी दरम्यान दशरथ जालेंद्र कुंभार व 29 त्याची ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MS09 DW 49 वरून भेसळयुक्त बनावट विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचं आढळून आलं. तपासणी दरम्यान त्याच्याकडून 180 मिलीचे 3 बॉक्स बनावट विदेशी मद्य, रॉयल स्टॅग व मॅकडोल नंबर 1 विस्की जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत मद्य हे जयदीप रघुनाथ कांबळे वय 36 राहणार मौजे तासगाव तालुका हातकलंगले याच्याकडून आणल्याची माहिती मिळाल्यानंतर निळे तालुका शाहूवाडी इथं छापा टाकण्यात आला. या छाप्यात आणखी 180 मिलीचे 3 बॉक्स बनावट मद्य, एक हिरो स्प्लेंडर दुचाकी, MS09 DB 7496 भेसळीसाठी वापरला जाणारा काळा रंग व इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणात एकूण 180 मिलीचे 6 बॉक्स बनावट मद्य व 2 दुचाकी वाहनं असा 2,28,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दशरथ जालेंद्र कुंभार व जयदीप रघुनाथ कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.